आम्ही पहिल्यांदा करतोय अशातला भाग नाही आहे। आम्ही उत्तमराव आणि मी निमित्त आहे। धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही राज्यभर फिरतोय, आम्ही नेते म्हणून फिरत नाहीये। आम्ही तुमच्यावरती उपकार करतोय असंही अजिबात नाही, ही आमची ड्युटी आहे, हे आमचं काम आहे आणि हे जर काम कुणीतरी करायलाच पाहिजे म्हणून ते आमच्या वाट्याला आलंय आणि आम्ही ते आनंदाने करतोय। भारतीय जनता पार्टीच्या दारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचे आजी माजी आमदार खासदार मंत्री वेटिंग मध्ये होते की भाजपमध्ये आम्हाला घ्या, भाजपमध्ये आम्हाला घ्या, आमचा प्रवेश करून घ्या। अशा 7 महिन्यापूर्वीच्या काळामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये 24 तास काम करणारा कार्यकर्ता होतो। माननीय उत्तमराव त्यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार 3000 मतांनी 2014च्या विधानसभेला पडलाय। मी 2014 ची निवडणूक विधानसभेची भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली आहे। 2017च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती आमची सत्ता आहे। माझे मोठे बंधू सांगलीला जिल्हा परिषदला समाज कल्याण सभापती आहे। सगळं व्यवस्थित असताना धनगर समाजाला आरक्षण देत नाहीत। या एकाच भावनेतून लोक म्हणले यांना काहीतरी पाहिजे, यांना महामंडळ विधान परिषद, अरे आता अण्णाराव पाटलांना तुम्ही म्हणला ह्यांना काहीतरी पाहिजे, आता काय देणार अण्णारावना तुम्ही? अण्णाराव काय कमी आहे काय? तुम्हाला काय डाऊट आहे? होय, अण्णारावचा 1 कोटाचा किस्सा झाला का काय वाटलं ती होऊ शकतं? अरे लोकांची भावना तुम्ही बघायला पाहिजे। भारतीय जनता पार्टी मधून आम्ही बाहेर पडलो आणि जेव्हा आम्ही महाराष्ट्रावर फिरलो लोक आमच्याकडे तिरक्या नजरेने बघत की जणू का आम्ही चोरी करायला आलोय, काहीतरी उचलायला तुमचं आलोय। अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले, अरे तुम्हाला आता काय ढापायचंय? तुमची चूक नव्हती। आजपर्यंतची जेवढी आंदोलनं त्या सरकारनं मोडीत काढली, एका विधान परिषदेवरती काढली, एखाद्या कुठल्या तरी पदावरती काढली। मित्रांनो, आम्हाला विधान परिषद आणि राज्यसभा घ्यायची नाही आहे। आम्हाला या राज्यातला धनगर समाजाच्या मुलांसाठी सत्तेतला निम्मा वाटा उचलायचा आहे, म्हणून आम्ही राज्यभर फिरतोय। आमचा स्वार्थ आहे ना? आम्ही काय संत आहोत? नाही आहे। संतांचे पाईक आहोत? नाही आहे। आमचा सुद्धा स्वार्थ आहे, पण आमचा स्वार्थ असा आहे की 1 2 3 4 आमदार होऊन आपला प्रश्न मिटत नाही, 2 4 खासदार होऊन प्रश्न मिटत नाही। या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती धनगरांची 35 पोरं विधानसभेमध्ये पाहिजे। धनगराची 35 पोरं विधानसभेमध्ये पाहिजे आणि ते होण्यासाठी एसटीचं सर्टिफिकेट पाहिजे। एसटीचं सर्टिफिकेट असल्याशिवाय आपण इतक्या संख्येनं जाऊ शकत नाही, कारण या महाराष्ट्राच्या राजकारणाचं गणित वेगळं आहे। प्रचंड जातीवाद, कोण म्हणतंय फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, कोण म्हणतंय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे, कोण म्हणतंय गाडगे बाबा महाराजांच्या काळामध्ये गळ्यामध्ये गाडगा आणि पाठीमागे खराटा होता, गाडगं थुंकण्यासाठी आणि पाठीमागे खराटा पाऊल खुणा मुजवण्यासाठी तेव्हा प्रचंड जातीवाद होता। पण मित्रांनो, मी ते मानत नाही। गाडगे बाबांच्या काळामध्ये गळ्यामध्ये गाडगं थुंकण्यासाठी आणि पाठीमागे खराटा पाऊल खुणा मुजवण्यासाठी होतं, पण आज आपल्या गळ्यामध्ये गाडगं थुंकण्यासाठी नाही आणि पाठीमागे पाऊल खुणा मुजवण्यासाठी खराटा नाही। आणि गाडगे बाबाच्या काळातला 100% जो जातीवाद होता तो आज 1,00,000% गेलाय। याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे। मित्रांनो, कुठल्याही पक्षात आणि पार्ट्यात गेलो तर तुमचं आडनाव विचारलं जातं, आडनावावरनं तुमची जात नाही कळली तर तुमच्या पाहुण्यांचं आडनाव विचारलं जातं, पाहुण्यावरनं जर त्या नेतृत्वाला तुमची जात नाही कळली तर मग तुमचा समाज कुठला विचारला जातो। मी आज पूर्ण वेळ काम करत होतो, अनेक वेळा ओळख करून देताना लोक बोलायचे हा गोपीचंद धनगर समाजाचा नेता। अरे मी म्हणलं हरामखोरानो, मी धनगर समाजाचा नेता आणि तुम्हाला बहुजनांची सुपारी दिली कुणी? कोण आहे तुम्ही?
आणि हा चाप प्रत्येक गावगाड्यातल्या धनगरांच्या पोराने आता विचारला पाहिजे. तुम्ही बहुजनांना आधार द्यायला पाहिजे. बहुजनांचं नेतृत्व करायला लोक तुमच्याकडे का वेगळ्या दृष्टिकोनातनं बघताय, ते दृष्टिकोनातनं तुम्ही सुद्धा पाऊल टाकलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. गरीब मराठा असेल, बौद्ध, चांबार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोची, वंजारी, हटकर, धनगर, संगर, रामोशी, वडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, कोळी, लोणारी, माकडवाला, कुंची, कोरबी या सगळ्या बहुजनांच्या पोराला आपण एकत्र करायला पाहिजे आणि या महाराष्ट्रामधलं एक परिवर्तन घडवून आणायला पाहिजे. आपली जरी लढाई या आरक्षणाची असली, ही आरक्षणाची लढाई यांना पाटील साहेब आपण 1,00,000% जिंकणार आहोत. कारण भारतीय जनता पार्टी समोर दोनच पर्याय आहेत. किती पर्याय आहेत? एक तर धनगराच्या पोराला एसटीचा दाखला देणं, नसेल तर केंद्रात राज्यातनं सत्तेतनं पाय उतार होणं. दोनच पर्याय आहेत. आज लातूर मध्ये आपला मेळावा आहे. मला माहित आहे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना हा मेळावा समजलेला असणार. या जिल्ह्यातला खासदार, या जिल्ह्यातले 4 आमदार, या जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री याने जर भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आपल्याला जर सर्टिफिकेट नाही दिला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला बोलले, आम्ही केंद्राकडे शिफारस पाठवतो, तुम्ही आम्हाला मतदान द्या. मी तुम्हाला इतकंच सांगतो, जर या भाजपवाल्यांनी आपल्याला एसटीचा दाखला दिला नाही, जर कमळ चिन्हावरती माझी स्वतःची आई जरी निवडणुकीला उभा राहिली, तर हा गोपीचंद पडळकर कमळ चिन्हावरती मतदान करणार नाही. मग आपल्याला आरक्षण न देता तुमच्या घरातला जर कोण आई, वडील, भाऊ, भाऊजाई कोण जर कमळ चिन्हावरती उभा राहिली, तर तुम्ही त्यांना मतदान देणार का? हात वर करून सांगा. विरोबाची आणि खंडोबाची शपथ घेऊन सांगा. जर धनगरांना एसटीचा दाखला दिला नाही, तर भंडाऱ्याची शपथ घेऊन सांगतो, हे सरकार 5 वर्षाचा खड्डा काढून आपल्याला गाडावा लागेल. गाडणार की नाही गाडणार? हे आमदार, हे खासदार, हे इनामदार, हे जहागीरदार, हे आमका ह्यो तमका, ह्यात आता येडं व्हायचं नाही. आपण सुधारूया ना. कोण आहेत रे? कोण दाऊद इब्राहिम आहेत का यांना घाबरायला? हे काय करू शकतात? आपलं फक्त आपल्यावरती खोटी केस घालू शकतात. मित्रांनो, ह्याच्या पलीकडे ह्यांच्या हातामध्ये काय नाही. ह्यांच्या हातामध्ये ती धमक नाही की देव तुमच्या अंगावरती हात उतरतील, हात टाकतील. हे फक्त पोलीस स्टेशनला फोन करतील, ह्यो कार्यकर्ता मला अडवा येतो, याच्यावर खोटी केस घाला. तुम्ही संघटित राहावा. असले कितीही केस घालणारे असले तर ते तुमचं काही केस वाकडा करू शकत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क वाढवा. तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर, डीवायएसपी, कलेक्टर, एसपी साहेब यांच्याशी तुम्ही भेटत राहा. तलाठी असतील, प्रशासनातली जेवढी टीम आहे ती शेतकऱ्याची पोरं आहेत, त्यांना भेटा. पुढाऱ्यांच्या दारामध्ये जाऊन बसू नका मित्रांनो. या पुढाऱ्यांच्या दारात बसल्यामुळेच आपली माती झाली. आपला आजोबा यांच्या बरोबर होता, पंजोबा होता, बाप होता, आणि मग आपण बी राहावं आणि मरताना पोराला सांगायचो याच्या बरोबर राहायचं. कसा धंदा होणार? कसं सर्टिफिकेट मिळणार? अरे आपलं मत घेऊन जातात विधानसभेमध्ये, ती लोक आपल्या आरक्षणावरती का बोलत नाहीत? मतदान आपलं चालतं, मग आपल्याला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये ती भूमिका का स्पष्ट करत नाहीत? राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते आरक्षण द्या, राष्ट्रीय काँग्रेस म्हणते आरक्षण द्या, सेना म्हणते आरक्षण द्या, माकप, भाकप, सेकाप, रिपाई सगळे म्हणतात आरक्षण द्या. भाजप उत्तर देताना म्हणतोय होय आम्ही आरक्षण देणार आहे. कुणाचा विरोध आहे का आरक्षणाला धनगरांच्या? कधी ऐकला तुम्ही? मग कुणी थांबवलंय आरक्षण? 4 भिंतीच्या आत सगळे पक्षाचे प्रमुख एकत्र बसले का म्हणतात तुम्ही काही करा, धनगरांना आरक्षण देऊ नका. धनगरांना आरक्षण दिलं तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनमानी करता येणार नाही. धनगरांना जर एसटीचा दाखला दिला
तर पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये आरक्षण पडणार आहे आणि यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे। म्हणून तुम्हाला आरक्षण देऊ नका ही या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांची पहिली अट आहे। सर्टिफिकेट मिळण्यानं काय होणार आहे? आमदार खासदार झाल्यानंतर तुम्हाला आम्ही एखादा देवळाला फंड देऊ शकतो, एखादा समाज मंदिर देऊ शकतो, एखादा तुमच्या दारामध्ये मोठा विजेचा पोल देऊ शकतो। आमदार खासदारांना कायद्यामध्ये राईट काय? लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार किती आहेत मित्रांनो? आमदार खासदार जे करू शकत नाही ते एसटीचा दाखला करताय मित्रांनो, एसटीचा दाखला। म्हणून एसटीचा आरक्षणाची चळवळ महत्वाची आहे। 10वी शिकलेलं पोरग मास्तर होईल, 12वी शिकलेलं पोरग तलाठी होईल, पदवीधर झालेलं प्रत्येक पोरग क्लास 1 क्लास 2 अधिकारी होईल। म्हणून ही लढाई आपल्याला महत्वाची आहे। प्रस्थापित पार्ट्यामध्ये कोण आमदार काय म्हणलं, कुठं बघलन, कसा बघलन, मला काय म्हणल बघू नका। आज लातूर शहरामध्ये मागे मीटिंग होतो तेव्हा खूप लातूर शहरातली मंडळी होती। आपल्या सगळ्यांची एकजूट बांधा। समाज महत्वाचा आहे, पक्ष दुसऱ्यांदा। तुम्ही कुठल्याही पक्षात असा, तुम्ही काय सगळे एकाच पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते नाही। आपण वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराची काम करणारी मंडळी आरक्षणाच्या मुद्द्यावरती एका जाग्यावरती येतो आणि मग एका जाग्यावरती आल्यानंतर माने साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की राजसत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे। राजसत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे, ती सत्ता आपल्या ताब्यात असायला पाहिजे आणि राजसत्ता मिळवायसाठी मागतकऱ्याची भूमिका ठेवून चालणार नाही। राजसत्ता आणि राजपाट कधी मागून मिळत नसतो, तर तो नेहमी हिसकावून घ्यायचा असतो आणि ती राजसत्ता हिसकावून घेण्याच्या तयारीला तुम्ही लागा। लातूर मधनं इथं गेल्यानंतर ठरवा तुम्ही या निलंगेकर पाटलांचा आपल्याला पराभव कसल्याही परिस्थितीत करायचा आहे। या इथल्या अरे त्यांच्या आई आजोबा पंजोबांनी या राज्यावरती राज्य केलाय, आपल्या मतावरती हे सगळे मोठे झाले। हे पूर्वी काय मोठे कोण नव्हते। अरे ते मोगलशाहीला जमलं नाही, ते निजामशाहीला जमलं नाही, ते इंग्रजांना जमलं नाही, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही मधनं या घराणेशाहीनं जितका अन्याय केला तितका अन्याय इंग्रजांनी निजामानी आणि मोगलांनी केला नाही आपल्यावरती। म्हणून ही घराणेशाही आपल्याला गाळावी लागेल। घ्यायचं ना या घराणेशाहीला, हे काही आपलं वाकडं करू नका। पण बहुजनांच्या पोरांची मोठ बांधा, एसटीचा दाखला पहिल्यांदा मिळवा, मग तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल। कारण धनगराचा पोरगा एखादी लढाई लढतो तो जिंकतो असा एक मेसेज लोकांच्या मध्ये जाईल आणि मग आजूबाजूला फिरणारी अनेक गोष्टींना पिचलेली पोरं तुम्हाला येऊन भेटतील। नंदीवाल्याचा गावगाड्याच्या बाहेर पालामध्ये राहणारा पोरगा येऊन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला त्याची व्यथा सांगेल, अरे बाबा माझं अजून मतदान मध्ये नाव नाही आहे, मतदान यादीमध्ये मला अजून रेशन कार्ड नाही, मला अजून गाव माहित नाही, माझा आजोबा कोकणामध्ये फिरायला गेला तिकडच मेला, त्याला तिथल्याच ओढ्यात जाळला, त्याच्या अस्थी सुद्धा माझ्या जवळ नाही आहे। माझा बाप पश्चिम महाराष्ट्रात गेला, फिरत 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 भटकत भटकत तिथंच मेला, त्याला तिथल्याच ओढ्यात जाळा, माझ्या पै पाहुण्यांना सुद्धा सांगता आला नाही। माझ्या बापाची आजोबाची जन्माची नोंद आहे, मृत्यूची नोंद आहे। असे अनेक समाज या महाराष्ट्रामध्ये राहतात मित्रांनो। ते समाज आपल्याकडे बघतायत, ज्यांना खरंच काम करायचं आहे तर त्या लोकांसाठी आपल्याला काम केलं पाहिजे। म्हणून मी आरक्षणाच्या मुद्द्यावरती परत येतो। सरकार जे आपल्याला फसवायच्या भानगडीत होतं, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्वेच्या नावाखाली 4 वर्ष सरकारनं वेळ काढूपणा केला। अरे 4 वर्ष तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्वेला लावलं, तो विषय जरा बाजूला ठेवू। पण या सगळ्या मैदानामध्ये तुम्ही हजारो जण आहात, एक जणानं बोट वर करून सांगा की या सरकार आपल्या मतावरती सत्तेमध्ये आलं आणि माझ्या खात्यावरती 100 रुपये मला मिळालेले आहेत असं एक जण पोरग या तिथं आहे का मैदानामध्ये? नाही आहे का? 100 रुपये धनगराला दिलं का या सरकारनं? नाही। अरे मग आपल्याला कधी राग येतो का नाही? येतो की आपल्याला कधी काय वाटतं का नाही?
अरे कधी बँकेमध्ये गेला आणि तो साहेब तुम्हाला बोलला या तुम्हाला 10 लाख रुपयाचं कर्ज देतो असं कधी बोलला का कोण? नाही. तिथं कोण सांगायला माणूस आहे का? अरे माझा माणूस येतोय त्याला बँकेत 10 लाख रुपयाचं कर्ज दे, हे शासनाची धोरण आहे, त्याला जामीनदार घेऊ नको, त्याला कुठला बाकीच्या अटी नाहीत, त्याला डायरेक्ट 5-10 लाख रुपयाचं कर्ज दे. मिळालं का तुम्हाला? अरे पायची आग मस्तकात गेली पाहिजे, डोक्यामध्ये झिंझिण्या आल्या पाहिजे. काय येत नाहीत आपल्या डोक्यामध्ये झिंझिण्या? अरे या लोकांनी आपल्या जीवावरती हे सगळं सत्ता केंद्र ताब्यात घेतलंय, ते सत्ता केंद्र उद्ध्वस्त करायचं, सुरुंग लावायचं मनोमनात तुम्ही ठरवला पाहिजे. तुम्ही काही करू शकता 100%, फक्त मनापासून ठरवा. नाहीतर एकदा बाजारामध्ये गेलो होतो, तिथं घोडे विकायला आले होते आणि तुम्हाला माहिती आहे माळेगावचा बाजार असतो आणि 2-3 घोडे होते. एका घोड्याची किंमत विचारली तो मला 1 लाख रुपये, दुसऱ्या घोड्याची किंमत विचारली तो मला 2 लाख रुपये, एक दुसरा एकदा असा धष्टपुष्ट घोडा होता, देखना होता, रुबाबदार होता, राजबिंदा घोडा होता आणि त्याची किंमत विचारली तर ते म्हणलं 5 लाख रुपये. अरे म्हणले हे सगळे घोडे असेल मग तुम्ही इतका चांगला घोडा विकताय कशासाठी? तो मालक म्हणला हा घोडा एकदम सुपर आहे. मग तुम्हाला इतकी किंमत का लावली याची जास्त? तुम्ही 5 लाख 1 लाख 2 लाखाला ते घोडे देत आहेत. नाही म्हणला हा घोडा वेगळा आहे, आपलातून घोडा आहे. काय याचं वैशिष्ट्य आहे? यांना जर मनामध्ये आणलं तर जगाला प्रदक्षिणा घालू शकतो. यांना जर मनामध्ये आणलं तर 1 तासात लातूर मधनं सोलापूरला जाऊन येऊ शकतो. यांना जर मनामध्ये आणलं तर हा दिल्लीपर्यंत जाऊ शकतो. मग तो माणूस म्हणला अरे घोडा विकताय कशाला? अडचण एकच आहे, हा मनातच कधी आणत नाही. तसं आपल्या बाबतीत झालंय, मनातच आपण कधी आणत नाही. राजकारण हे ते आपलं काम नाही. चौकात बोलताना इकडं तिकडं बघणार, कोण ऐकते घराची काय बाप आहेत काय करते ते तुम्हाला? अरे माईक लावून शिव्या देणार चौकामध्ये वैचारिक कशासाठी घाबरता? चावडीवर बोंबलायला कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. इथून पुढच्या काळामध्ये प्रस्थापितावरती घाला घालताना इकडं तिकडं बघायची गरज नाही. 2-4 मेले तर काय होतं रे? आता मी चाललोय इथं उत्तमराव मी आमचा गाडी रस्त्यात ऍक्सिडेंट झाला, मेलो. कोण खातंय रे? उद्या कोण आहे काय? आम्हाला कारखाना आहे जाळायला, आमचं काय स्मारक होणार आहे? मला माझ्या पडकरवाडी वड्यात नेऊन जाळणार आहे. कोण खातं रे? जगा वाघासारखं पुढच्या पिढीला काहीतरी सांगता आलं पाहिजे. अरे आम्ही हे केलंय, आम्ही हे लोकांच्यासाठी केलंय. नाहीतर बायका पोरं घरदार प्रपंच सासू सासरे मेवणा मेवणी ह्याच्या